पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी बातमी समोर आली आहे। मार्ग बदलण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे हा महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे। हा प्रकल्प जुन्नर, आंबेगाव, संगमनेर, अकोले आणि सिन्नर या भागांसाठी खूप महत्त्वाचा मानला जात होता। नारायणगावजवळील GMRT वेधशाळेमुळे रेल्वे मार्गात अडचण येत असल्याचे सांगण्यात आले होते। रेल्वेच्या विद्युत लहरींचा परिणाम वेधशाळेवर होऊ शकतो असा आक्षेप घेण्यात आला होता। मात्र आता रेल्वे मार्ग 10 किलोमीटर दूर नेल्यास अडचण नसल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान संगमनेर तालुक्यातील बोटा येथे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले। त्यांची मागणी आहे की जुनाच रेल्वे मार्ग कायम ठेवावा। या प्रकल्पासाठी दिलेल्या 685 कोटी रुपयांचा निधी आता महारेलकडून परत घेतला जात आहे आणि हा प्रकल्प आता मध्य रेल्वेमार्फत राबवला जाण्याची शक्यता आहे। या प्रकल्पासाठी आधीच 99 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे आणि 316 कोटी रुपये खर्च झाले आहेत। मार्ग बदल झाला तर शेतकऱ्यांचे काय होणार हा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। स्थानिक लोकांच्या मते या रेल्वेमुळे भीमाशंकर, शिवनेरी, ओझर आणि लेण्यांद्री या भागांचा विकास होऊ शकतो। आता या रेल्वे प्रकल्पाचा अंतिम निर्णय काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर मिळतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत।